आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे लोकल उशिराने धावणार आहेत, तर अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या। विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केलाय। वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतण्यास पोषक हवामान आहे। शनिवारी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस हा माघारी फिरला। हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजेच 10 ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम हा 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे। यंदा देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। पावसाने वेळेत हजेरी लावल्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे। लातूर बाजारामध्ये उडदाची 2928 क्विंटल आवक झाली होती। लातूरात उडदाला 7400 ते 7500 पर्यंतचा भाव मिळतोय। चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70641 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 4217 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला, तर कमीत कमी दर 4350 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 1886 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 6973 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। लातूर बाजार समितीमध्ये हिरव्या मुगाची सर्वाधिक आवक ही 889 क्विंटल पाहायला मिळाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची 3597 प्रति क्विंटल आवक झाली आहे। तुरीला सर्वसाधारण 8927 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सणासुदीच्या काळामध्ये दागिन्यांना मागणी वाढल्याने दिल्लीमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय। दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याचा दर हा 150 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 78,450 रुपयांवर पोहोचलाय।